प्रश्न पहा, केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्येकडील राज्यांमधील जलविद्युत प्रकल्पासाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहे? उत्तर आहे 4136 कोटी. पुढील प्रश्न पहा, PM मोदी ने युनेस्को जागतिक वारसा केंद्राला जागतिक वारसा संवर्धनासाठी ग्लोबल साऊथमध्ये किती अनुदानाची घोषणा केली? उत्तर आहे $1 दशलक्ष. पुढील प्रश्न पहा, नुकताच अनुभव पुरस्कार हा पुरस्कार या विभागातर्फे देण्यात आला? उत्तर आहे पेन्शन अँड पेन्शनर्स कल्याण. पुढील प्रश्न पहा, भारतीय रेल्वेने IRCTC आणि उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर देवस्थानांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी कोणती ट्रेन चालवणार आहे? उत्तर आहे भारत गौरव ट्रेन. पुढील प्रश्न पहा, 2024 स्विस ओपन गस्टाड टेनिस दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे युकी भांबरी. पुढील प्रश्न पहा, 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे डॉ. सुधा मूर्ती यांना. पुढील प्रश्न पहा, टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच वाहन कर्जासाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ट्रायबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केली आहे? उत्तर आहे झारखंड येथून. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याने मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष केले आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट प्रश्न पहा, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कुठे आयोजित करण्यात आलं? उत्तर आहे मुंबई येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या स्थापना वर्षाच्या दिवशी नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले? उत्तर आहे 75व्या. पुढील प्रश्न पहा, 45व्या कॉस्पर सायंटिफिक असेंब्लीमध्ये कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना. पुढील प्रश्न पहा, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने अलीकडेच आपला स्थापना दिवस साजरा केला. त्याचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे नवी दिल्ली इथे. पुढील प्रश्न पहा, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे अजिंक्य नाईक यांची. नेक्स्ट प्रश्न पहा, ब्रुनई येथे झालेल्या ज्युनियर वुशू चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने 2 सुवर्णासह किती पदक जिंकले आहे? उत्तर आहे 7. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. तर बघा, प्रश्न पहा, नीती आयोगाचा पहिला महिला उद्योजक मंच WEP कोणत्या राज्याने सुरू केला? उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न बघूया, भारताने पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? उत्तर आहे मलेशिया. पुढील प्रश्न पहा, भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधान तथा राज्यघटनेचा अभ्यास प्रचार प्रसार व्हावा याकरिता देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहे. तर ते कुठे उभारले जाणार आहे? उत्तर आहे पिंपरी चिंचवड येथे. पुढील प्रश्न पहा, INS त्रिपूत हे नवीन जहाज कोणाकडून निर्माण करण्यात येत आहे? उत्तर आहे गोवा शिपयार्ड. पुढील प्रश्न पहा, अंडर-20 सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे बांगलादेशने. पुढील प्रश्न पहा, कुठे बायो CNG प्लांटसह भारतातील पहिले आधुनिक गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट प्रश्न पहा,
PM मोदींनी स्वच्छ भारत मिशन आणि अमृत योजनेअंतर्गत किती कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला? उत्तर आहे 685 कोटी. पुढील प्रश्न पहा. पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते. पुढील प्रश्न पहा. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे दलजीत सिंह चौधरी. नेक्स्ट प्रश्न पहा. पर्यावरण संरक्षणासाठी GEP इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न पहा. भारतीय रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण बनले? उत्तर आहे सतीश कुमार. पुढील प्रश्न पहा. इराणी कप 2024 कोणती टीम विजयी झाली? उत्तर आहे मुंबई आणि ही 27 वर्षानंतर विजय झालेली आहे. इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊया याच्यामधील. विजेता आहे मुंबई, उपविजेता आहे रेस्ट ऑफ इंडिया आणि ठिकाण आहे इकाना स्टेडियम लखनौ येथे. पुढील प्रश्न पहा. बंजारा विरासत नगारा भवन कुठे आहे? उत्तर आहे वाशिम. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. WHO ने जाहीर केलेले धुलीखेल हे पहिले निरोगी शहर आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर कोणत्या देशात आहे? उत्तर आहे नेपाळ.